कुतूहल म्हणून तुम्ही व्हॉट्सॲपवर आलेली कोणतीही फाईल ओपन करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं. कारण त्यामुळं तुमच्या व्हॉट्सॲप हॅक करत व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये घुसून तुमच्या नावानं फसवणूक केली जाऊ शकते. सायबर भामट्यांनी अशाच प्रकारे एपीके फाईलनं खातं हॅक करत मित्र नातेवाईकांसह व्यावसायिक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रवेश करत फसवणूक सुरू केल्यानं चिंतेत भर पडली आहे. या अशा फसव्या आणि एपीके फाईल जोडलेल्या ई चलनाद्वारे सायबर भामट्यांनी चक्क पोलिसांच्याच मोहल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये प्रवेश करत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला तब्बल 7.5 लाख रुपयांना गंडवलंय. त्यामुळे ग्रुपवर आलेली अनोळखी लिंक किंवा एपीके फाईलवर क्लिक करू नका असं आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. ट्रॉम्बे पोलिसांच्या प्रकरणात पोलिसांनं ही आलेली फाईल उघडताच त्याच्या खात्यावर सुमारे 7.5 लाखांची कर्ज रक्कम जमा झाल्याचा मेसेज बँकेनं पाठवला. पुढे 2 व्यवहारांद्वारे ही रक्कम अन्य अनोळखी खात्यांवर वळती केली. ती फाईल शेअर करणाराचं अकाउंट सुद्धा हॅक झाल्याचं चौकशीत समोर आलंय. सायबर भामटे अशाच प्रकारे व्हॉट्सॲप हॅक करत एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटचा ताबा घेतल्यानंतर त्याच्या नावे मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी आणि व्यावसायिक ग्रुपमध्ये एपीके फाईल शेअर करतात. फाईलवर क्लिक केल्यावर हे भामटे आर्थिक फसवणूक करतायत. काही वेळेस बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कंपन्यांकडून सिम कार्डही मिळवलं जातं आणि त्यामुळेच मूळ ग्राहकाचं सिम बंद होतंय आणि ओटीपी हे थेट फसवणूक करणाऱ्याच्या नव्या सिमवर येतात. ओटीपी वापरून बँक खातं रिकामं केलं जातं आणि त्यामुळेच कुठल्याही एपीके फाईलसह अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बँक अकाउंटला SMS शिवाय ईमेल अलर्ट सुरू करा. सिम कार्ड बंद झाल्यास संबंधित बँकेला त्याचा अकाउंटशी असलेला संबंध हा कॅन्सल करायला सांगा. विशेषतः सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी किंवा सलग सुट्ट्यांच्या वेळी या घटना घडतात आणि त्यामुळे मोबाईल गॅलरी किंवा बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संपर्क करण्यात अडथळा येतोय. अशा वेळी कस्टमर केअरशी संपर्क साधून वेगानं पावलं उचलण्याची गरज आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा, कार्यान्वित करा. हे आपल्याला सोशल मीडिया खात्यांमध्ये अनोळखी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश करण्यास रोखू शकतं आणि मदतही करू शकतं.